A7 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। जिल्हा बँक संचालकपदी सौ राजामती मुटकुळे यांचा दणदणीत विजय। परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत सौ राजामती शिवाजी मुटकुळे यांनी 59 मते मिळवून दणदणीत विजय संपादन केला आहे। या विजयामुळे भाजप आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या राजकीय नेतृत्वावरील मतदारांचा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे। या निवडणुकीत सौ राजामती मुटकुळे यांच्या विरुद्ध रमेश शिंदे हे उभे होते। मतमोजणीत सौ मुटकुळे यांनी एकतर्फी वर्चस्व राखले। त्यांना एकूण 59 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार रमेश शिंदे यांना केवळ 31 मतांवर समाधान मानावे लागले। तर या निवडणुकीत एकूण 5 मते बाद ठरली। हा विजय आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। बँक निवडणुकीतील या यशामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर आणि स्थानिक राजकारणावर मुटकुळे गटाने आपली पकड अधिक मजबूत केली आहे। निकाल जाहीर होताच मुटकुळे समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजी मुटकुळे, के शिंदे, प्रकाश थोरात, नारायण खडकर, विलास गोरे, माणिक लोढे, संतोष टेकाळे, बंडू करहळे, श्रीरंग राठोड, भानुदास वाबळे, बाबूराव भवर, रजनीश पुरोहित, बद्रीनाथ घोंगडे, पवन उपाध्ये, अशोक काळे, मुरलीधर इंगोले, पिंटू इंगोले, दिगंबर शिंदे, हनुमान करहळे, पद्माकर नायक, कांतराव घोंगडे, निवृत्ती आठरे, संदीप तनपुरे उपस्थित होते। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली। सर्वप्रथम आमच्या सोसायटी मतदारसंघातील सर्व मतदार बांधवाचे भगिनींचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो, कारण मोठ्या फरकानं आमच्या सुनबाई राजामती शिवाजी मुटकुळे यांना बँकेवर पाठवलेला। माझे वडीलसुद्धा 2 वेळा बँकेचे डायरेक्टर होते, मलासुद्धा त्या बँकेवर 2दा डायरेक्टर होतात आणि आता आमच्या सुनबाईसुद्धा डायरेक्टर झालेले आहेत। शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लावण्याचं कामही मागील काळात आम्ही केलं आणि परभणी जिल्हा बँकेचं नामांतर हे परभणी हिंगोली असं नामांतर मागच्या काळात मी करून घेतलेलं आहे। पण ही बँक आता वेगळं करण्याचं काम आम्हाला करायचं आहे। शासनदरबाई त्याचे प्रयत्न आमचे चालू आहे। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांना कर्ज मिळावं, त्यासाठी आमचा मोठा प्रयत्न राहणार आहे। मधील काळात बँक डबघाईस आली होती, पण आमचे अध्यक्ष बँकेचे सुरेशरावजी उरकुरकर साहेब यांनी बँकेला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या भाषेत आजचे दिन आणण्याचं काम केलेलं आहे। आता महाराष्ट्रातली सगळ्यात टॉपवरली बँक आमची परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये ती बँक आहे। यापुढेसुद्धा बँकेची स्थिती आणि आमच्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त कर्ज मिळावं, महिलांनासुद्धा बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्ज मिळावं हा एक प्रयत्न आमचा राहणार आहे। कारण आता ही बँक भारतीय जनता पार्टीची बँक झालेली आहे। वरपुरकर साहेब, बोडेकर साहेब, जी मोठी मंडळी आहे ती सर्वच या बँकेतल्या क्षेत्रातली भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळं सरकारसुद्धा आमच्या बँकेला मोठ्या प्रमाणात मदत करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात